रक्तातील साखर नियंत्रणासाठी तुम्ही काय खाता हे महत्त्वाचे असते, पण तुम्ही किती वेळा खाता हे देखील महत्त्वाचे असते। मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा ज्यांना धोका आहे त्यांच्यासाठी एक सामान्य प्रश्न असा आहे की दिवसभरात एकदा मोठे जेवण घेणे चांगले की वारंवार थोडे थोडे खाणे चांगले। या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यास मदत होईल। काही आहारतज्ञ असे सुचवतात की दिवसभरात समान अंतराने जेवण केल्याने रक्त स्थिर राहण्यास मदत होते, तर काही जण असं म्हणतात की कमी प्रमाणात आणि वारंवार जेवण केल्याने त्यांना दिवसभर रक्तातील साखरेची पातळी आणि ऊर्जा पातळी स्थिर राहण्यासाठी मदत होते। ही पद्धत रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकते आणि वाढण्याची शक्यता कमी करू शकते, विशेषतः ज्यांना जेवणादरम्यान भूक लागते किंवा उसासे कमी असते त्यांच्यासाठी। जेवणाची कोणतीही एक पद्धत प्रभावी नाही असेही संशोधन असे दर्शविते की टाइप 2 मधुमेह असलेल्या काही लोकांसाठी 2 वेळा जास्त जेवण घेणे नियंत्रणासाठी अधिक प्रभावी असू शकते। वारंवार थोडे थोडे जेवण घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही। प्रत्येक जेवणानंतर रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि स्थिर राहते, ज्यामुळे अचानक होणारे चढ उतार टाळता येतात। नियमित अंतराने ऊर्जा मिळत राहिल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते आणि थकवा कमी येतो। वारंवार खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते। हे वजन नियंत्रणासाठीही फायदेशीर ठरू शकते। तसेच लहान जेवण पचायला सोपे असते, ज्यामुळे पचन संस्थेवर ताण येत नाही। काही प्रमाणात वारंवार जेवण चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते असे मानले जाते। या पद्धतीचा एक तोटा म्हणजे वारंवार जेवण घेण्यासाठी वेळ आणि शिस्त लागते। व्यस्त जीवनशैली असलेल्या लोकांसाठी हे थोडे आव्हानात्मक असू शकते। प्रत्येक वेळी योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे। जास्त खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते। स्नॅक्स म्हणून आरोग्यदायी पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे। जंक फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते। दिवसातून एकदा मोठे जेवण घेणे मधुमेहाच्या बाबतीत सामान्यतः सुचवले जात नसले तरी काही अभ्यासांनी विशिष्ट परिस्थितीत त्याचे फायदे दर्शवले आहेत। काही संशोधनात असे दिसून आले आहे की ठराविक वेळा जेवण केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते। कॅलरीजचे सेवन मर्यादित ठेवल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते। मात्र या पद्धतीचे तोटेही आहेत। एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढू शकते, ज्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन कठीण होऊ शकते। जेवणादरम्यान जास्त भूक लागण्याची शक्यता असते, ज्यामुळे जास्त खाणे किंवा अस्वास्थ्यकर पर्याय निवडले जाऊ शकतात। एकाच वेळी जास्त खाल्ल्याने पचन संस्थेवर ताण येऊ शकतो आणि दिवसभर ऊर्जा पातळी कमी राहू शकते, ज्यामुळे थकवा जाणवू शकतो। काही अभ्यासांनी टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी दिवसातून 2 मोठी जेवणे अधिक फायदेशीर असल्याचे दर्शवले आहे। या पद्धतीमुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येते असे दिसून आले आहे। काही प्रकरणांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते। कमी वेळा खाल्ल्याने एकूण कॅलरीजचे सेवन कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। नियमित वेळेवर मोठे जेवण घेतल्याने जास्त वेळ भूक लागत नाही। तथापि ही पद्धत सर्वांसाठी योग्य नसू शकते। विशेषतः ज्यांना इन्सुलिन घेण्याची गरज आहे किंवा ज्यांना रक्तातील साखर कमी होण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी ही पद्धत योग्य नाही। तसेच रात्रीच्या वेळी जास्त भूक लागण्याची शक्यता असते, ज्यामुळे रात्रीच्या जेवणाशिवाय झोपणे कठीण होऊ शकते। जेवणाच्या वेळापत्रकासोबतच खाद्यान्नाची गुणवत्ता हा एक महत्त्वाचा पैलू आहे। तुम्ही किती वेळा खाता यापेक्षा काय खाता यावर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे। तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळा। त्याऐवजी उच्च फायबरयुक्त पदार्थ जसे की भाज्या, फळे आणि कडधान्ये यांचा आहारात समावेश करा। हे पदार्थ रक्तातील साखर हळू वाढवतात आणि पचन सुधारतात। प्रथिनांचे सेवन वाढवणे देखील महत्त्वाचे आहे। प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात, तसेच ती रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात। मांसाहार न करणाऱ्यांनी डाळी, शेंगा, पनीर, टोफू आणि नट्स यांचा आहारात समावेश करावा। मांसाहार करणाऱ्यांनी चिकन, मासे आणि अंडी यांचा आहारात समावेश करू शकतात। जीवनशैलीचे महत्त्व केवळ जेवणाचे वेळापत्रकच नाही, तर तुमची संपूर्ण जीवनशैली मधुमेहाच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण आहे। नियमित व्यायाम करणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते। दिवसातून किमान 30 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम जसे की चालणे, जॉगिंग किंवा योगा करणे फायदेशीर ठरते। पुरेशी झोप घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। अपुऱ्या झोपेमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते आणि रक्तातील साखर वाढू शकते। दररोज 7 ते 8 तास शांत झोप घेणे आवश्यक आहे। ताण कमी करणे हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे। ताणामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात, जे रक्तातील साखर वाढवू शकतात। योगा, ध्यान किंवा इतर शांत करणारी कामे करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करा। तुमच्यासाठी सर्वोत्तम जेवणाचे वेळापत्रक ठरवण्यासाठी खालील गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे।
तुमची जीवनशैली, तुम्ही घेत असलेली औषधे आणि तुमच्या शरीराची जेवणानंतर रक्तातील साखरेवर होणारी प्रतिक्रिया. तसेच तुम्हाला कोणत्या वेळी भूक लागते किंवा कोणत्या वेळी जेवण केल्याने तुम्हाला अधिक आरामशीर वाटते हे देखील महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आणि आहारतज्ञाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. ते तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार आणि गरजांनुसार तुमच्यासाठी सर्वात योग्य जेवणाचे वेळापत्रक ठरवण्यात मदत करतील. ते तुम्हाला हेही सांगतील की तुम्हाला दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात आणि कोणते पदार्थ खाणे योग्य आहे. रक्तातील साखर नियंत्रणासाठी जेवणाची वेळ महत्त्वाची आहे, पण ते तुमच्या एकूण आहार आणि जीवनशैलीचा एक भाग आहे. दिवसातून एकदा मोठे जेवण, वारंवार थोडे थोडे जेवण किंवा दिवसातून 2 मोठी जेवणे यापैकी कोणतीही एक पद्धत सर्वांसाठी सर्वोत्तम नाही. तुमच्यासाठी सर्वात प्रभावी काय आहे हे शोधण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा आणि आहारतज्ञाचा सल्ला घ्या. नियमित रक्तातील साखर तपासणी, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे या सर्व गोष्टी मधुमेहाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक आहेत. ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे आणि वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी नेहमी पात्र आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूया नवीन आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.